श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये ऐकूया नीती मेहेंदळे यांचा ललितबंध. आजचा विषय आहे तुझे हसू आरशात आहे. जीव घेणं आभाळ भरून वरती, तरी थोडासा स्वच्छसा अद्भुत प्रकाश, फक्त सरींच्या आधीच पडणारा. लांबचे डोंगर आताशा अगदी आटोक्यातले दिसू लागलेले. असं सगळं गच्च ओथंबलेलं चित्रच जसं काही. उजवीकडे उंचावर पावसाळी पांढुरक्या ढगातला थंडगार सूर्य, काही टुमदार चुकार कौलारू घरं, विस्तीर्ण भिजलेली पोपटी हिरवी पठारं, त्याहूनही दूरवरचं दाखवत राहणारी अफाट क्षितिजाची व्याप्ती. काहीशा लांबवर उंच देठाच्या पांढरा शुभ्र पवनचक्क्या अलगद पाती फिरवत मुकाट उभ्या. काही निमूट गुरं चरताना मखमलीवर हिरव्या. तिला साजेसा एक कमी रहदारीचा डांबरी लांब लचक रस्ता. काही प्रमाणबद्ध स्थानिक स्त्रिया लयदार चालताना रस्ता जागवत. लालबुंद मातीने माखलेली गावकुसातली 2-4 शाळा चुकून आलेली मुलं हुंदडताना दिसतायत. ती या चित्राला जिवंतपणा आणण्यासाठीच जशी काही. थोडं पुढे जात राहिलं तर एका बाजूला एक सुबक गोलाकार तळं लागतं आणि शेजारी साजेसं फारसं प्रसिद्ध नसलेलं एक जुनं शिवालय. क्या बात आहे. मग अशाच एखाद्या पाणसाठ्यापाशी हे हवसं दृश्य मनात घेऊन संपन्न उभं राहायचं आणि साचलेल्या पाण्यात स्वतःला निरखायचं, हा आपला जुना छंद. माहीत असतो आपल्याला आपण, तरी दिसेल प्रतिबिंब तिथे हळूच निरखून मग एक चुकार हसू इकडे तिकडे बघत टाकायचं. बस तेवढंही पुरतं आपल्याला. पुढचा आरसा मिळेस्तोवर अगदी लहान खड्ड्यातलं साचीव पाणीही चालतंय की. यू फिक्र को धुवे में उडाता चला गयासारखं. आपण कितीही दमलेलो असलो तरी प्रतिमेने अजिबात दमायचं नसतं. ती टवटवीतच दिसायला हवी नेहमी. अशा सुहाना सफरमध्ये असे पाणथांबे अधूनमधून घ्यायचेच असतात. काय दिसत असतं एवढं? कधी गाडी चालवून शिंडलेले डोळे, खिडक्या सताड उघड्या टाकल्याने फ्रेश मनाला विसंगत विस्कटलेले केस, 2 भिवयांचा मध्य सोडलेली टिकली, उतरलेला मेकअप किंवा फिकट झालेली लिपस्टिक. कधी मनातले गोंधळ असे समोर प्रतिमेत येऊन पाहत असतात, तर केव्हा बिनसलेला नेमका मूड त्या आरशातल्या फ्रेमने पकडलेला असतो. मग आपणच त्या प्रतिबिंबाला आवडतं करायला घ्यायचं. हळूच नाक उडवत वाकड्या मूडला उडवून लावायचं आणि सेल्फीसारखं गोड हसून खुश व्हायचं. खोटं वाटेल, पण वाट सरताना अनोखं बळ मात्र नक्की असतं एक सोबत. प्रसन्न करत राहणारी गुरुकिल्लीच. मन करा रे प्रसन्न, मग करा ना बिनधास्त. प्रवास सुरू झाल्यापासून आपण एकटे जरी निघालो असू आणि गाडी स्वतःची असेल तरी त्याखालून वाहणारा रस्ता आणि त्यावर लागणारे अपेक्षित अनपेक्षित थांबे सगळं असतं बाबा प्रवासात. म्हणून निघताना शीळ घालत गाडी चालवत असलो तरी पुढचे 100 किलोमीटर तो आनंद टिकेल का कोण जाणे. कधी वाटा भूलभुलैया होतात, तर कधी कंटाळवाण्या होतात. कधी मुक्कामी पोचताच काही कार्यक्रम लागलेला असतो मागे. या डोकावण्याची आपल्याला मग नितांत गरज असते. तेव्हा सरळ असं डोकवावं तिथल्या पाण्यात, आरशात, प्रतिमेत आणि मग एक आनंद डोहच घेऊन जावं पुढच्या प्रवासासाठी. 1 फॉर द रोड. तुझे हसू आरशात आहे. नीती मेहेंदळे यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.